कातील आपल्याला पाहायला मिळणार आहे। मागच्या मॅचमध्ये देखील भरपूर थरार अनुभवायला मिळाला। वाकलन आणि माणकोली संघादरम्यान खूप चांगला क्रिकेटचा सामना रंगला आणि अखेर बाजी मारली माणकोली संघानं। हा सामना देखील दुसऱ्या फेरीतील सामना असेल। वाघिवली वाडा विपक्ष सोनादेवी टेमघर। विवेक पवार और उनके साथ अल्पेश चौधरी, ये दो सलामी बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं। इस मैच के ऑन फील्ड अंपायर्स जय पवार और उनके साथ विशाल पाटिल। दोपहर के सत्र में बहुत अच्छा प्रदर्शन वाघिवली वाडा टीम का रहा और सोनादेवी टेमघर टीम ने तो बहुत ज़्यादा संघर्ष किया अपना पहला मैच जीतने के लिए। उनको काफ़ी ज़्यादा पसीना बहाना पड़ा। वाशिरे के विरुद्ध उनका मुकाबला हुआ था और क्या कमाल का मैच हो रहा था। एक हाई स्कोरिंग मुकाबला था। 98 रन बनाए थे सोनादेवी टेमघर टीम ने पहले बैटिंग करते हुए उस मैच में, लेकिन जवाब में महेंद्र माघे ने बहुत ही उम्दा पारी खेली थी। तो ये भी एक कहीं ना कहीं क्लोज एनकाउंटर शायद हो सकता है, क्योंकि दोनों भी बलशाली टीमें हैं। वाघिवली वाडा टीम के पास भी एक से बढ़कर एक खिलाड़ी है और सोनादेवी टेमघर टीम के पास भी काफ़ी खतरनाक खिलाड़ी है। पहला ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए दर्शन पाटिल, थोड़ा सा वार्म अप किया है उन्होंने। मौसम काफ़ी ठंडा है। 12:52 पर मैच की पहली गेंद डालने के लिए तैयार होते हुए गेंदबाज। कुछ दर्शक वहां पर मैदान के अंदर है, बाउंड्री के अंदर है, उनसे रिक्वेस्ट है आपको बाउंड्री के बाहर जाना है। पहली गेंद बहुत ही शानदार कवर ड्राइव, दौड़ने की जरूरत नहीं है। 4 रन। कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा आवाज। कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा आवाज। बहुत ही शानदार कवर ड्राइव पहली गेंद पर विवेक पवार के बल्ले से फ्रंट फुट पर आते हुए बल्ले के बीचों बीच लेकर खेला था और जिस तरह से सुई में से धागा पिरोया जाता है उसी तरह से दो खिलाड़ियों के बीच में से गेंद को निकाल दिया था। सब कुछ सही था उस स्ट्रोक में। पिक्चर परफेक्ट मैं कहूँगा बल्लेबाज के लिए, और एक बहुत ही शानदार ये शुरुआत कही जा सकती है इस पारी की। इस बार पहले ही मन बनाकर तैयार थे, स्क्वायर लेग की तरफ खेलना है, यही सोच थी। ठीक तरह से खेल तो नहीं पाए, लेकिन एक रन वहाँ पर ज़रूर मिला है। दूसरे रन के बारे में भी सोच रहे थे विवेक पवार, लेकिन अच्छी फील्डिंग डीप में से खिलाड़ी गेंद पर आए थे। सिंगल की मदद से रन संख्या आगे बढ़ती हुई 5 रन बिना किसी नुकसान के। सोनादेवी टेमघर टीम टॉस हारकर पहले बैटिंग करती हुई इस मैच में 6 ओवर्स प्रति पारी के मुकाबले, और हर मैच 6-6 ओवर्स का, ये भी एक बहुत बड़ी पहचान है और इसीलिए ये टूर्नामेंट काफ़ी यूनिक है, अन्य टूर्नामेंट से काफ़ी अलग है। गेंद हवा में, कैच का मौका है, डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद और कोई गलती नहीं। अल्पेश चौधरी का काम तमाम। साहेब गज कपिल पाटील खासदार, आपलं भिवंडीचे साहेब गज कपिल पाटील खासदार। बहुत अच्छा कैच डीप मिड विकेट जोन में प्रतीक सुरते द्वारा, और ये प्रतीक सुरते जो है वो मैच का सूरत हाल कई बार बदल देते हैं, कई बार अपने फील्डिंग से तो कई बार अपने बल्लेबाजी से। पहले मैच के हीरो 48 रनों की नाबाद पारी खेली थी उन्होंने। अंडर फ्लड लाइट्स ऊंचे कैच लपकना उतना आसान होता नहीं है, देखने में तो आसान लगते हैं लेकिन पकड़ने में उतने ही मुश्किल होते हैं। अल्पेश ने पहली गेंद पर एक तगड़ा प्रहार करने की कोशिश की, छक्का जड़ने का प्रयास किया, लेकिन ऊंचाई ज़्यादा थी, स्ट्रोक में दूरी नहीं थी, और पहली गेंद पर वो शून्य का चश्मा पहनकर पेविलियन में लौट चुके हैं नए बैटर आवेश पाटिल।
एक उभरते हुए सितारे हैं, अच्छे ऑलराउंड क्रिकेटर। दोनों भी युवा खिलाड़ी अब क्रीज पर हैं। जोरदार अपील और अंपायर की उंगली ऊपर जाती हुई एक और विकेट का पतन। कॉट बिहाइंड आउट होते हुए विवेक पवार। साहेब पुढे पुढे जातील, मोठे पुढारी संघ येतील, जनतेच्या आशीर्वादानं दादा नक्की मंत्री होतील, दादा नक्की मंत्री होतील, दादा नक्की मंत्री होतील। साहेब पुढे पुढे जातील, मोठे पुढारी संघ येतील, जनतेच्या। बेहतरीन वापसी करते हुए गेंदबाज दर्शन पाटिल, और दर्शन ने 2 गेंदों के भीतर ही दोनों सलामी बल्लेबाजों को डगआउट के दर्शन कराए हैं। विवेक पवार को थोड़ा सा संयम दिखाने की ज़रूरत थी कहीं ना कहीं, क्योंकि अभी अभी विकेट गिरा था, अभी अभी उनके पार्टनर पेविलियन में लौटे थे। खड़े खड़े खेलने का प्रयास किया, बल्ले का मोटा सिरा लगा था और एक अच्छा कैच विकेट कीपर द्वारा। 5 पर 2 इस समय सोना देवी टेमघर। पारी को संभालने का, संवारने का कार्य करना होगा यहाँ से बल्लेबाजों को, क्योंकि ये कोई 3-3 या फिर 4-4 ओवर का मैच तो है नहीं है, 6-6 ओवर का मैच है। यानी कि काफ़ी समय बल्लेबाजों के पास यहाँ से मौजूद है और कहीं ना कहीं मौके की नज़ाकत को समझते हुए बैटिंग करनी होगी। चेतन पवार नए बल्लेबाज आते ही स्लॉक करना चाहते थे, ज़ोर से बल्ला घुमाया था, लेकिन गेंद और बल्ले में कोई संपर्क देखने को नहीं मिला। अच्छी लाइन और लेन पर गेंदबाजी। गेंदबाज भी हम देखें तो बहुत कुछ ज़्यादा प्रयोग नहीं कर रहे हैं, चीज़ों को उन्होंने बड़ा सिंपल रखा है और कहीं ना कहीं शायद यही उनकी स्ट्रेंथ है। बहुत ज़्यादा एक्सपेरिमेंट करते नहीं है। ओवर की अंतिम गेंद लेकर दर्शन पाटिल। इस बार देखिए, इस बार परिवर्तन के तौर पर धीमी गति की गेंद की थी, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। अभी तक ज़्यादा प्रयोग उन्होंने किया नहीं था, लेकिन ये थोड़ी धीमी गति की गेंद थी और फिर से खड़े खड़े खेलने का प्रयास बल्लेबाज द्वारा। डॉट गेंद की समाप्ति और इसके साथ ही ये सक्सेसफुल ओवर समाप्त होता हुआ दर्शन पाटिल का। 1 ओवर के पश्चात रन संख्या है टेमघर टीम की 5 रन 2 विकेटों के नुकसान पर। दिन की रोशनी में बैटिंग करना और अंडर फ्लड लाइट्स बैटिंग करना काफ़ी फ़र्क होता है। कई टीमों को हमने देखा है इस टूर्नामेंट में, इससे पहले भी जो सीजन्स हमने देखे हैं उसमें दिन की रोशनी में 80-90 रन्स बनाने वाली टीमों ने फ्लड लाइट्स में 40 रन्स भी नहीं बनाए हैं। ऐसा कई टीमों के साथ होता रहा है। सोना देवी टेमघर टीम के बल्लेबाजों को ज़रूर उस पर गौर करना होगा और जिम्मेदारी को समझते हुए बैटिंग करने का प्रयास करना होगा। नेवर लेकर गेंदबाज सूरज, पहली गेंद कट करने का प्रयास किया था, लेकिन पूरी तरह से चूक गए बल्लेबाज। ऑफ स्टंप और उसके आसपास से आक्रमण रखने की कोशिश, जो कि एक आदर्श लाइन मानी जा सकती है। गेंद हवा में है, कैच का मौका है और खिलाड़ी पहुंच गए गेंद के नीचे। बहुत ही शानदार कैच, कैचिंग लाजवाब देखने को मिल रही है। एक और विकेट धराशायी। भल्या भल्याना पाडलं त्यांनी मानली नाही हार, भल्या भल्याना पाडलं त्यांनी मानली नाही हार। आपल्या भिवंडीचे साहेब 9 गज कपिल पाटील खासदार, आपल्या भिवंडीचे साहेब 9 गज कपिल पाटील खासदार। थोड़ा सा अतिरिक्त उछाल था इस गेंद में, लंबा हिट लेने की कोशिश की थी बैट्समैन ने, लेकिन बल्ले के ऊपर लगी, बल्ले पर पूरी तरह से चढ़ गई। गली से खिलाड़ी आए थे और क्या कमाल का कैच उन्होंने लपका है। सचिन थे फील्डर। गिरने वाला ये तीसरा विकेट। पारी पूरी तरह से लड़खड़ाती हुई इस महत्वपूर्ण मैच में सोना देवी टेमघर टीम की, और वाघीवलीवाड़ा टीम के कैप्टन ने जो निर्णय लिया था टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का, वो बिल्कुल सही साबित करते हुए उनके दोनों भी फ्रंटलाइन गेंदबाज। सूरज को मिलने वाली ये पहली सफलता। नए बैट्समैन यश पाटिल आए हैं। श्याम चौधरी का आना अभी भी बाकी है
उनको ज़रूर छुपाकर रखना चाहते हैं कप्तान, लेकिन ऐसे ही विकेट गिरते रहे तो फिर उनको जल्दी आना पड़ेगा। ऑफ स्टंप के बाहर टप्पा पड़ने के बाद और थोड़ी बाहर निकली थी, वाइड का इशारा। बल्ला फेंक दिया था गेंद पर वहां पर बैट्समैन चेतन पवार ने। चेतन का खाता खुलना बाकी है, 2 गेंदें खेली है उन्होंने। 3 खिलाड़ी आउट हो चुके हैं। विवेक पवार 5 रन बनाकर आउट हुए। सबसे पहले अल्पेश आउट हुए थे 0 पर, और आवेश पाटिल एक और खिलाड़ी आउट हुए हैं जो खाता नहीं खोल पाए। वाकीवलीवाड़ा टीम की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम। बढ़िया गेंद, पैरों में ज़्यादा हलचल देखने को नहीं मिल रही है। क्रीज में से ज़्यादा खेलने का प्रयास हो रहा है, गेंद के लाइन में जाकर खेलने का प्रयास नहीं हो रहा है। गेंद के मेरिट पर बैटिंग ज़्यादा देखने को नहीं मिल रही है। अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे वहाँ पर बैटर, और बीच बीच में हम देख रहे हैं कि लेग कटर्स का अच्छा इस्तेमाल गेंदबाज कर रहे हैं। फुल लेंथ गेंद थी, फिर से बीट किया है। अब तो ऐसे लग रहा है कि शायद विकेट कीपर और गेंदबाज के बीच में ही खेल चल रहा है। बल्लेबाज मानो एक तरह की फॉर्मेलिटी हो बीच मैदान में। रिवर्स खेला है इस बार। ओहो, क्या शानदार फील्डिंग, मौका बना है और ये मौका बुना सकते हैं खिलाड़ी। जी हाँ, तालमेल की कमी, बैट्समैन रन आउट। भरारी गरुडा परी घेतली लोक सभेवरी, जनतेच्या अडचणी त्यांनी उठविल्या लय भारी, त्यांनी उठविल्या लय भारी, त्यांनी उठविल्या लय भारी। उंच भरारी गरुडा। सीधी उंगली से घी निकल नहीं रहा था, उंगली टेढ़ी की, लेकिन उसका भी फायदा नहीं हुआ। स्ट्रोक तो ठीक तरह से खेला गया था लेकिन गैप में नहीं खेल पाए, और फिर से सचिन एक्शन में नजर आए। बहुत बढ़िया फील्डिंग उनकी बैकवर्ड ऑफ द पॉइंट, और हालांकि थ्रो जो किया था वहाँ पर, थ्रो पर तो वो रन आउट नहीं हुए थे, लेकिन बीच पिच पर जाकर फंस गए थे बल्लेबाज, और वापस लौटने का प्रयास भी उन्होंने नहीं किया। तो इस तरह से चौथे विकेट का पतन हुआ है। चेतन पवार बिना कोई रन बनाए पेविलियन में लौटते हुए। नए बैट्समैन अब क्रीज पर पहुंचे हैं श्याम चौधरी। श्याम शायद चाहते थे कि कहीं ना कहीं डेथ ओवर्स में आए बल्लेबाजी के लिए, लेकिन चूंकि 4 विकेटें जल्दी गिरी है तो उनको बहुत जल्दी क्रीज पर आना पड़ा है। ओ, फुल टॉस गेंद थी, लेकिन ये दबाव है। फुल टॉस गेंद का भी फायदा नहीं उठा पाए श्याम, केवल स्टीयर किया था उन्होंने, गैप में नहीं खेल पाए और कोई रन नहीं इस गेंद पर। तो इस तरह से ये एक और सफल ओवर समाप्त होता हुआ पावर प्ले का खेल समाप्त हुआ है। पावर प्ले क्या, ये तो पुअर प्ले रहा है सोना देवी टेमघर के लिए। रन संख्या केवल 6 रन 4 विकेटों के नुकसान पर। अगदी बरोबर। खरं तर पॉवर प्ले ते षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करता आलेली नाही, मात्र पॉवरफुल गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांनी केलेली आहे. श्याम चौधरी नंबर 6 पर आए हैं खेलने के लिए, और इस सीज़न में ग्रामीण क्रिकेट में उन्होंने 6 गेंदों पर लगातार 6 छक्के लगाने का कारनामा किया है। पिंपलास के टूर्नामेंट में वडगर के दर्शन के विरुद्ध उन्होंने वो 6 गेंदों पर लगातार 6 छक्के लगाए थे। बहुत बेहतरीन फॉर्म में चल रहे श्याम। सिटी क्रिकेट में भी धूम मचाई है उन्होंने अपने बल्ले के साथ, लेकिन ये अलग किस्म का टूर्नामेंट, अलग तरीके का दबाव यहाँ पर रहता है। नेवर लेकर दर्शन, और पिच गेंद हवा में खेल दिया, लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद है, आसान सा कैच। कपिल दादा पाटील नेते आहेत हो दमदार, कपिल दादा पाटील नेते आहेत हो दमदार. आपल्या भिवंडीचे साहेब 9 गज कपिल पाटील खासदार, आपल्या भिवंडीचे साहेब 9 गज कपिल पाटील खासदार. यश याला मोठं फटकं खेळण्यामध्ये यश आलेलं नाही. खरं तर ताकद झोकायला हवी होती, मात्र या फटक्यामध्ये ताकद झोकता आली नव्हती आणि चेंडूला जे अंतर कापायचं होतं अजय, ते अंतर चेंडू कापू शकला नव्हता. जी हाँ, गलत स्थान पर भी खेल बैठे। गैप में खेलने की आवश्यकता थी, लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद थे और सीधे फील्डर के हाथ में खेल बैठे। परिस्थिति को समझते हुए बैटिंग नहीं हो रही है।
स्ट्राइक रोटेशन पर ज़्यादा ध्यान बल्लेबाजों ने नहीं दिया है और विकेटों का जो पतझड़ पहले ओवर में शुरू हुआ है वो अभी भी जारी है। 6 रन बने हैं, 5 विकेटें गिरी है। अगदी बरोबर, जणू काही रन्स आणि विकेट्समध्ये रेस लागलेली आहे. टेमगर की जो नैया है वो मझधार में फंस गई है और बोल्ड, श्याम चौधरी भी आउट। कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री. आशेची किरण होती हे आपण पाहू शकता. बेल्स के जली बल्लेबाज का दिल हो जल उठा. एक आशेचा किरण होता श्याम चौधरीच्या रूपाने आणि तो आशेचा किरण ही आता मात्र मावलताना. ऐसे लगता है कि बल्लेबाजों को अपनी जिम्मेदारी का एहसास ही नहीं है और सोनादेवी टेमगर टीम के समर्थक तो सोच रहे होंगे कि ये कोई बुरा सपना वो देख रहे हैं। 6 पर 6 विकेट, दयनीय अवस्था। अगदी बरोबर, खूपच बिकट अवस्था आपण पाहतोय. पूर्णपणे संकटामध्ये सापडलेल्या संघ 6 धावा आणि 6 फलंदाज बाद झालेले आहेत. इसी तरह से बल्लेबाजी होती रही तो इस टूर्नामेंट का सबसे कम टोटल शायद हमें देखने को मिल सकता है। आज एक टीम ने 39 रन बनाए थे, ओम साई धाबा अंजुर टीम ने, वो कहीं ना कहीं लोवेस्ट टोटल है अभी तक के खेल में। मात्र या टुर्नामेंटचा जर विचार केला झाला तर 27 धावा यंगस्टर वाल संघाच्या नावे आहेत, जो या स्पर्धेमध्ये लॉ स्कोर आहे. निचंक धावसंख्येचा दुर्दैवी विक्रम. जी हाँ, वहाल टीम के नाम ये रिकॉर्ड है। आज के दिन का खेल यदि हम देखें तो उसमें ओम साई धाबा अंजुर टीम के नाम वो रिकॉर्ड कहा जा सकता है, लेकिन ओवरऑल वहाल टीम के नाम 27 रन। इस तरह के रिकॉर्ड्स कोई भी बल्लेबाजी करने वाली टीम नहीं बनाना चाहती है। हैट्रिक प्रदर्शन, अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास ज़्यादातर ये किया है बल्लेबाजों ने। गेंद की लाइन क्या है, लेंथ क्या है, उसकी रफ्तार क्या है, उसको समझते हुए बैटिंग करने का प्रयास नहीं हुआ है। अगदी बरोबर, चेंडूच्या मॅरिटनुसार चेंडूच्या लाईनमध्ये न येता फलंदाजी करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलेला आहे आणि तो प्रयत्न कुठेतरी अंगलट इथे मात्र टेमगर संघाच्या आलेला आहे. काबिले तारीफ गेंदबाजी और क्षेत्ररक्षण देखने को मिला। इस बार सचिन ने लॉफ्ट कर दिया है, गेंद हवा में, वहां पर भी खिलाड़ी मौजूद है और एक और दर्शनीय कैच लपका गया है, लेकिन देखना है कि अंपायर का क्या नतीजा, क्या निर्णय आता है। तीसरे अंपायर को पूछ रहे अंपायर जय पवार, रेफर किया गया है। ऑफ स्टंप के काफी बाहर की गेंद थी, लॉफ्ट किया था खड़े खड़े लगभग। जी हाँ, अंपायर जय पवार ये देखना चाह रहे हैं कि जो दूसरे खिलाड़ी थे क्या वो उस खिलाड़ी के संपर्क में थे जब उन्होंने कैच लपका था, तो ये देखने का वहाँ पर प्रयास हो रहा है। तीसरे अंपायर का निर्णय आएगा। दो खिलाड़ी थे बाउंड्री लाइन पर। और OUT आउट. तर 7वा फलंदाज इथे बाद होतोय या टेमघर या संघाचा. टेमघर संघाचे नक्कीच फलंदाज घर वापसी करताना आपण पाहतोय, अर्थात डगोलच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतात. पतझड़ में जैसे पेड़ों के पत्ते गिरने शुरू हो जाते हैं ना सुभाष, उसी तरह से विकेट्स यहाँ पर गिर रहे हैं। विकेटों का ये पतझड़ जारी है इस समय। आणि 5वा विकेट दर्शन पाटील यांनी चटकावलेला आहे. और शायद टेमगर की बल्लेबाज ये भी भूल गए कि ये 6-6 ओवर का मैच है। 5 विकेट्स अभी तक चटका चुके हैं दर्शन, कमाल की गेंदबाजी। आणि 5च धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. फाइव विकेट हॉल, बहुत बड़ी उपलब्धि। नए बल्लेबाज तेजस,
इन्होंने भी हवा में खेल दिया है, जिद्दी क्रिकेट हो रहा है। ओ इस बार कैच कर नहीं पाए खिलाड़ी। लॉन्ग ऑफ के खिलाड़ी गेंद के नीचे जरूर आए थे, लेकिन छक्का बचा रेफर किया गया है। तीसरे अंपायर की मदद ली जा रही है। टेक्नोलॉजी का इस्तेमाल काफ़ी किया जा रहा है, और टेक्नोलॉजी है आपके पास तो उसका इस्तेमाल करना भी उचित होता है। एक एक निर्णय काफ़ी महत्वपूर्ण रहता है। कंट्रोल रूम में इस समय थर्ड अंपायर रिप्ले देखते हुए, और थोड़ी देर में निर्णय आ जाएगा। बड़े स्ट्रोक खेलने से परहेज नहीं कर रहे बल्लेबाज, लेकिन उसका काफ़ी नुकसान उठाना पड़ा है अभी तक के खेल में सोना देवी टेमगढ़ टीम को। सेव है, तो छक्का बचाया गया है फील्डर द्वारा। मुश्किल था कैच लपकना, और सही सोच नजर आई फील्डर की। 5 रन बचाए गए हैं। कमाल की फील्डिंग और कमाल की गेंदबाजी रही है अभी तक के खेल में वाघिवलीवाड़ा टीम की। किशन के पास स्ट्राइक। इस बार ऑन दी अप खेला है, केवल पुश किया है कवर्स में। पूरी तरह से फिट नहीं है किशन मात्रे। पहले राउंड का जब मैच खेल रहे थे तो उनके पैर में मोच आ गई थी, और उसके बाद वो फील्डिंग के लिए मैदान में आए नहीं थे उस मैच में। और इस समय तो स्थिति टीम की भी बहुत नाजुक है, टीम की हालत भी ख़राब है, और बल्लेबाज भी पूरी तरह से फिट नहीं है। ओवर समाप्त हुआ, दर्शन पाटिल का शानदार स्पेल समाप्त हुआ। 2 ओवर में 7 रन देकर 5 विकेट्स, गजब की गेंदबाजी। और 3 ओवर के पश्चात सोना देवी टेमगढ़ टीम पूरी तरह से बैकफुट पर, 8 रन 7 विकेटों के नुकसान पर। अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय। दर्शन याचं चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं आहे। 5 विकेट निम्मा संघ दर्शन पाटील यांनी गारद केलेला आहे, आणि फक्त 7 धावा आपल्या 2 ओव्हरमध्ये खर्च केलेल्या आहेत। यापेक्षा चांगली गोलंदाजी अजय काय असू शकेल? और मेरे ख्याल से इस टूर्नामेंट का अभी तक का सबसे अच्छा स्पेल ये। 7 रन देकर 5 विकेट्स, बेस्ट बॉलिंग एनालिसिस। कट किया है, गैप में निकालना चाहते थे, लेकिन देखिए फिर से उम्दा फील्डिंग। पॉइंट के खिलाड़ी काफ़ी सतर्क थे, पीछे जाने नहीं दिया गेंद को वहाँ पर। केवल 1 रन लेने का मौका था बैट्समैन के पास। इस सिंगल की मदद से स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 9 रन 7 विकेटों के नुकसान पर। अतिशय खराब स्थिती, आणि पहिल्यांदाच अशी स्थिती आपण पाहतोय टेमगढ़ संघाची। इस बार शफल करते हुए खेलना चाहते थे, स्टंप्स के ऊपर से गेंद निकल गई है। अच्छी रफ्तार के साथ भी गेंदबाजी की जा रही है, और अनुशासन दिखाया है गेंदबाजों ने, उसी का फ़ायदा मिला है। सूरज पाटिल अपने दूसरे ओवर में गेंदबाजी करते हुए, पहले ओवर में 1 रन मात्र खर्च किया था, और 1 विकेट भी उनको मिला था। इस बार सामने खेल दिया गेंद हवा में। लॉन्ग ऑफ के खिलाड़ी गेंद के नीचे, एक और बेहतरीन कैच, एक और विकेट। त्यांना बघाय जमती लोक सारी, अशी थाटात होते एंट्री भारी। त्यांना बघाय जमती लोक सारी, अशी थाटात होते एंट्री भारी। आहे जनतेचा तो रखवाला। जणू काही प्रॅक्टिस आहे, ते आपण पाहतोय। या हाराकारी पत्करलेली आहे ती फलंदाजी करणाऱ्या संघाने। मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात भरपूर फलंदाजी ते बाद झालेले आहेत। जिस तरह से खेल हो रहा है, ऐसे लग रहा है कि बहुत जल्दी सुपड़ा साफ हो जाएगा सोना देवी टेमगढ़ का। इस बार हेलीकॉप्टर उड़ाया, गेंद हवा में है। ओह, बाल बच गए किशन मात्रे। डीप एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी ने प्रयास किया था, लेकिन गेंद उन तक पूरी तरह से कैरी नहीं हुई। कोई भी कैच गंवाना नहीं चाहते हैं फील्डर्स। कमाल की फील्डिंग देखने को मिली है वाघिवलीवाड़ा टीम की ओर से। स्कोर अब जाकर दोहरे अंकों में प्रवेश करता हुआ 10 रन 8 विकेटों के नुकसान पर। किशन मात्रे और नए बैटर मिलिंद की जोड़ी क्रीज पर। उछाल लेती हुई गेंद, अच्छा स्ट्रोक, वेट किया, गेंद को आने दिया था, हल्के हाथों से पंच किया था वहां पर डीप कवर में।
ये कहीं ना कहीं मिडिल ऑर्डर के बल्लेबाजों को भी करना चाहिए था। जब 2-3 विकेट जल्दी गिरे थे, लेकिन कोई भी बल्लेबाज क्रीज पर टिकने के लिए तैयार नहीं था। लगातार बड़े बड़े हिट्स लगाने के चक्कर में विकेट्स गिरते ही चले गए हैं। फुल लेंथ गेंद थी, लेकिन लेग स्टंप के बाहर भटकते हुए वाइड का इशारा अंपायर द्वारा। यॉर्कर लेंथ पर रखने का प्रयास था और कहीं ना कहीं बोल्ड करना चाहते थे बैट्समैन को, लेकिन लेग स्टंप के बाहर रही गेंद। अगदी बरोबर आहे. दिशा भरकटली तिथे जाते. यॉर्कर लेनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र दिशामध्ये भरकटतोय गोलंदाज आणि परिणामस्वरूप बुडत्याला काढीचा आधार. इस बार हेलीकॉप्टर उड़ाया है, टाइमिंग लाजवाब और गेंद निकल गई है काउ कॉर्नर सीमा रेखा के बाहर। किसन का ये शानदार हिट चिरम। कित्येक होतीला पण एकच आमचा साहेब कपिल पाटील होऊन जातीला पण एकच आमचा साहेब कपिल पाटील. अप्रतिम संघर्षाचा षटकार आपण पाहतोय. पूर्णपणे फिट नाही, मात्र सुपर हिट आपण पाहतोय. हा फटका किशन म्हात्रे याच्या बॅटमधून. काफी अच्छा स्पेल चल रहा था सूरज पाटिल का भी, लेकिन स्पेल की अंतिम गेंद पर छक्का आया है। 4 ओवर का खेल समाप्त, रन संख्या 18, 8 विकेटों के नुकसान पर। सोना देवी टेमगढ़ टीम टॉस हार कर पहले बल्लेबाजी करती हुई। ये तीसरी रात का खेल है। देखिए कितना खूबसूरती के साथ ये हेलीकॉप्टर उड़ाया है उन्होंने, और ये उनका मन पसंदीदा स्ट्रोक है। हेलीकॉप्टर स्ट्रोक खेलने में माहिर है, पावर हिटर है वैसे देखा जाए तो। बाएं पैर में मौज आ गई थी और उसके बावजूद भी खेल रहे अपनी टीम के लिए, संघर्ष भी कर रहे हैं। जीवन गावंड येतोय 5व्या षटकात येण्यासाठी. सामना करेल फलंदाज मिलिंद ताटकर. यावेळी मात्र सुरेख फटका, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पॉइंट रिजन मध्ये डीप पॉइंट रिजनला चेंडू जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. सिंगल धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या एका धावेने वाढून जाते. धावफलक 19 धावा. या स्पर्धेमधील निचंक धावसंख्येचा जो दुर्दैवी विक्रम आहे तो यंगस्टर वाल संघाच्या नावे आहे, जो संघ 27 धावांवर ऑल आउट झाला होता. मात्र तो दुर्दैवी विक्रम नक्कीच कुठल्या संघाच्या नावे कुठल्या संघाला आवडणार नाही. 19 धावा धावफलकावर झलकल्या गेलेल्या आहेत. 5व्या षटकाचा खेळ सुरू असताना किशन मात्र नक्कीच आपल्या संघासाठी फिट नसतानाही संघर्ष करताना पाहतोय. यावेळी मात्र सुरेख फटका, चेंडू हवेमध्ये, मौका भी दिया और छक्का भी दिया. प्रयत्न चांगला केला होता, मात्र हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. किशन म्हात्रे याच्या बॅटमधून षटकाराने धावसंख्या येतोय आकार, आणि धावसंख्या 6ने वाढून होते. ती धावफलकावर 25 धावा. 27 धावांचा लॉय स्कोर आहे तो मात्र आता नक्कीच इथे पार केला जाईल, कारण 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. यायला हेलिकॉप्टर उडवलेला आहे आणि लँड होईल सीमा पार. हा षटकार बॅक टू बॅक दुसरा षटकार 2 वेळ ठोक डाले. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1, उपाध्यक्ष नंबर 1, उपाध्यक्ष नंबर 1. युवा नेते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1. कपिल पाटील आहे राजा, त्यांच्या नावाचा गाजा वाजा. कपिल पाटील आहे राजा, त्यांच्या नावाचा गाजा वाजा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील सरदार. आणि षटकरांची तिकडे आपण पाहतोय. षटकरांची हॅट्रिक किशन म्हात्रे याच्या बॅटमधून. धावसंख्या 6ने पोहोचते ते 31 वर. चांगली फलंदाजी आपण पाहतोय. जहां पलटवार यहाँ पर करते हुए अपनी टीम की ओर से किशन मात्रे जख्मी शेर की तरह है, और कहते हैं कि जख्मी शेर बहुत ही ज़्यादा खतरनाक हो जाता है. अगदी बरोबर. हे आपण पाहू शकता दिशा भरकटलेली आहे
आणि पंचांचं वाढचं शर्यत होतोय. आव्हान तर वाढच्या रूपाने धावसंख्या 32. कोलीकोपर से आकाश मात्रे साहब ने वाघिवलीवाड़ा टीम को हार्दिक शुभकामनाएं दी है. इस समय ऑनलाइन इस टूर्नामेंट के साथ वो जुड़े हुए हैं. जीवन गावंड गोलंदाजी मार्कवर आणि हे षटक सोनादेवी टेमघर संघाच्या दृष्टीने एक चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालेलं आहे, कारण या षटकामध्ये धाव आलेले आहेत. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू त्याला आणि या चेंडू फुल देतोय क्षेत्ररक्षकाला, मात्र चांगलं बॅकअप पाहायला मिळतंय. मात्र इथे आपण पाहू शकता एक धाव पूर्ण करतात फलंदाज पूर्णपणे फिट नाही. किशन मात्रे कदाचित दुसरी धावी घेऊ शकला असता. लेकिन काबिल तारीफ बल्लेबाजी किशन मात्रे की 7 गेंदों का सामना किया है 22 पर बैटिंग करते हुए और अपनी टीम को एक रिस्पेक्टेबल टोटल की तरफ लेकर जाते हुए. एकाकी किल्ला लढवताना आपण पाहतो वन मॅन आर्मी असं पण म्हणू शकतो एक किशन मात्रेची खेळी. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग साधताना डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो फलंदाज मिलिंद इताडकर आणि एका धावेने सोनादेवी टेमघर संघाची धावसंख्या वाढून होते ते धावपलीकडे 34 धावा. 34 धावा धावपलीकडे झलकल्या जात आहेत. 5व्या षटकाचा खेळ सुरू असताना आपण सामना पाहतोय सोनादेवी टेमघर विपक्ष वाघिवली वाडा या दोन संघामध्ये, भिवंडी विपक्ष रायगड, अशा प्रकारे लढत आपल्याला पाहायला मिळते. लॉर्ड फुलटात चेंडू कव्हरेजमध्ये चेंडू टोललेला आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण डीप कव्हरेजमध्ये पाहायला मिळत आहे आणि तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. और इस सिंगल के साथ मैं समझता हूँ कि बल्लेबाज किशन काफ़ी खुश रहेंगे क्योंकि ओवर का समापन हुआ है. स्ट्राइक उनके पास रहेगा जब अंतिम ओवर की शुरुआत होगी. 5 ओवर के पश्चात 35 रन 8 विकेटों के नुकसान पर सोनादेवी टेमघर. या ठिकाणी एक आमच्या प्रेक्षकाची बाईक हरवलेली आहे. ग्लॅमर 2 व्हीलर आहे. गाडी नंबर आहे MH04 DC 6242. तर ही गाडी मला वाटतं चुकून एखाद्या प्रेक्षकानं नेलेली आहे असं देखील घडलेलं असेल. तर ज्या कोणी ही गाडी घेऊन गेलेला असेल जो कोणी, त्याने कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. तसेच त्या गाडीच्या जवळ एक पॅशन प्रो गाडी देखील उभी होती MH04 GA 4596. ह्या गाडी चालकाचे जर मालक या ठिकाणी असतील या गाडीचे, तर त्यांनी देखील कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क त्वरित साधायचा आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 8-35 अशी धावसंख्येवरून पाहतोय. हाणामध्ये जे षटक शेवटचे षटक इथे घेऊन येतोय सत्यवान पाटील गोलंदाजी मार्कवर, आणि हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल जरा सन्मानजनक स्कोअरपर्यंत सोनादेवी टेमघर संघाला पोहोचायचं असेल तर. मात्र कौतुक करावं लागेल किशन म्हात्रे याचं, ज्याप्रमाणे संघर्ष करताना चांगली फलंदाजी किशन म्हात्रे याने केलेली. 8 चेंडूमध्ये 23 धावांचं योगदान आपल्या संघाला दिलेलं आहे. आजच्या रजनीमधील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. वाघिवली वाडा विपक्ष सोनादेवी टेमघर. यावेळी मात्र यॉर्कर यांचा चेंडू, सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी बुंध्यामध्ये चेंडू हाताळला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. देखिए सुभाष, पिछले मैच में जो कि काफ़ी रोमांचक मैच रहा था, बहुत बड़ा टोटल तो नहीं बनाया गया था मानकोली टीम द्वारा, मात्र 51 रन उन्होंने बनाए थे, फिर भी मैच जीता. इस बार गेंद हवा में है, हुक कर दिया खाली क्षेत्र में, फील्डर बहुत दूर और गेंद निकल गई है बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. पहले बाउंस पर 4 रन. हे असा हा आमचा नेता महान, गावागावात मिळतोय मान. कसलय दादा लय मनान, लाखो दिला जीवन लय जान. धावसंख्या 4 ने वाढून होते धावफलकावर 39 धावा, आणि अजून या षटकाचा अजून विचार केला तर 4 चेंडू या षटकामधील शिल्लक आहेत. एक समय तो स्थिति बहुत नाजुक थी, लग नहीं रहा था कि पूरे ओवर्स खेल पाएगी सोनादेवी टेमघर.
क्योंकि 9 पर 8 विकेट गिरे थे, तो उसको देखते हुए बहुत अच्छी रिकवरी। शॉट गेंद, धमाकेदार शॉट, सबसे लंबा सिक्सर केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 का। अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय। शान वाढवली अंजूर गावाची, सुकेश दाती निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची। साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची। साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील। अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय। या फलंदाज किशन म्हात्रेच्या बॅटमधून चेंडूला फेकून दिलेला आहे सीमा पार हा षटकार, लांब पाल्याचा षटकार आपण पाहतोय किशन म्हात्रेच्या बॅटमधून, आणि एकूण चौथा षटकार आपण पाहतोय। धावसंख्या 45। शेवटचे षटक मार्गस्थ आहे। सत्यवान पाटील वाघोली वाडा या संघाकडून शेवटचे षटकात सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा किशन। यावेळी मात्र फलंदाज बाद किशन म्हात्रे याची झुंजार इनिंग समाप्त। वाकई में जुझारू पारी खेली उन्होंने, कठिन परिस्थितियों में आए थे बल्लेबाजी के लिए, नंबर 7 पर आए थे, पूरी तरह से फिट भी नहीं थे, लेकिन उसके बावजूद भी बहुत ही शानदार बल्लेबाजी उन्होंने की है अपनी टीम के लिए। 33 रन बनाने के बाद आउट हुए हैं किशन म्हात्रे, 45 पर 9। आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये शेवटचे काही चेंडू शेष आहेत आणि शेवटची जोडी मैदानामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत। शेवटचं षटक आहे आणि शेवटची जोडी मैदानामध्ये सोनादेवी टेमगर या संघाची। जयेश येतोय फलंदाजीसाठी। यावेळी समोर केलेला आहे डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक, जोपर्यंत चेंडू फील करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढून जाते ती धावफलकावर 46 धाव 46। कहा जाता है कि समथिंग इज बेटर देन नथिंग, कुछ ना होने से अच्छा है कि कुछ तो है आपके पास, और मुझे लगता है कि अब ये अच्छा टोटल है, फाइटिंग टोटल ज़रूर माना जा सकता है सोनादेवी टेमगर टीम के लिए, जिस पर काफ़ी अच्छा संघर्ष किया जा सकता है। अगदी बरोबर, कारण सोनादेवी टेमगर संघाकडे ही चांगली गोलंदाजी आहे आणि गोलंदाजीसाठी नक्कीच एक चांगली धावसंख्या म्हणता येईल। यावेळी ऑन साईडला चेंडू रोल आणि चेंडू निघून जाईल मिड विकेट मधून सीमा पारला शेवटच्या चेंडूवर हा चौकार आणि बरोबर 50 धावा धावफलकावर पाहायला मिळतात 50 आणि 51 धावांचं लक्ष्य असणार आहे वाघोली वाडा या संघासमोर। स्मित पाटील एंट्री झाली या बागा या दोघांची। साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची। साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची। तर पहिल्या डावाची इथे समाप्त झालेली आहे। सोनादेवी टेमगर संघ खूपच दयनीय अवस्थेमध्ये होता आणि त्या अवस्थेमधून काही काना होईना चांगल्या स्थितीमध्ये नक्कीच या संघाला पोहोचवण्याचं काम किशन म्हात्रे फलंदाजाने केलेलं आहे। असं वाटलं होते की नक्कीच निच्चांक धावसंख्या या स्पर्धेमधील पाहायला मिळेल सोनादेवी टेमगर संघाच्या नावे, मात्र 50 धावा पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळतात निर्धारित 6 षटकामध्ये आणि 51 धावांचं लक्ष्य असणार आहे वाघोली वाडा या संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी। आजच्या रजनीमधील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय।
आजच्या रचनेमधील ही शेवटची मॅच आपण पाहतोय. सोनेदेवी टेमगर विपक्ष वाघोली वाडा या दोन संघामध्ये 51 धावांचं लक्ष्य असणारे वाघोली वाडा या संघासमोर. मागील सामन्यामध्ये आपण 52 धावांचं लक्ष्य पाहिलं होतं. जी स्पोर्ट्स वाकलन संघाला ते लक्ष्य पूर्ण करता आलं नव्हतं आणि या सामन्यामध्ये 51 धावांचं लक्ष्य वाघोली वाडा संघासमोर आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच मागील सामन्यामधील एकूण मानकुली संघ मानकुली संघाने सामना जिंकला होता आणि सोनेदेवी टेमगर संघाकडे चांगला बॉलिंग अटॅक आहे. खास करून अवेश अल्पेश हे चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र ते त्या गोलंदाजांना चांगली गोलंदाजी ते करावी लागेल. 36 चेंडू आणि 36 चेंडूमध्ये 51 धावांची आवश्यकता आहे वाघोली वाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तर सलामीची जोडी मैदानामध्ये येत आहे वाघोली वाडा या संघाकडून प्रतीक आणि सूरज. प्रतीक सुरते विथ सूरज पाटील टू ओपनर ऑन द ग्राउंड. या दोन्ही फलंदाजाने आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी चांगली सलामी वाघोली वाडा या संघाला दिलेली आहे. तर गोलंदाजी मार्कवर सोनेदेवी टेमगर संघाकडून आवेश पाटील सज्ज होतोय. आवेश पाटील या गोलंदाजाने आजच्या दिवसामध्ये प्रभावित गोलंदाजी केलेली आहे. एक चांगलं बॅटल नक्कीच पाहायला मिळेल. आव्हान जरी 51 धावांचा असलं तरी मात्र सोनेदेवी टेमगर संघ हा एक फायटर संघ म्हणून तालुका क्रिकेटमध्ये ओळखला जातोय. म्हणून या संघाला नक्कीच कमी लेखून चालणार नाही. तर रायगड परिसरामधील एक चांगला संघ आपण पाहतोय वाघोली वाडा, ज्याने केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये आजच्या दिवसामध्ये अतिशय सुरेख कामगिरी केलेली आहे. P1चं पहिलं षटक मार्गस्थ होणार आहे आणि P1च्या पहिल्या षटकामध्ये क्षेत्ररक्षक वीररचना आपल्याला पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक ऑल्टमध्ये तैनात केलेले आहेत. इतर क्षेत्ररक्षक 30 यार्डाच्या सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ऑफ साईडला आपण बघितलं तर थर्ड मॅन पॉईंट कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय. त्यानंतर मिड ऑफ 30 सर्कलमध्ये. तर ऑन साईडला जर बघितलं तर फाईन लेग स्क्वेअर लेग आपल्याला पाहतोय आणि 2 क्षेत्ररक्षक ऑल्टमध्ये तैनात केलेले आहेत. त्यामध्ये काऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळते. अशी क्षेत्ररक्षक वीररचना P1च्या मिलिटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सजवली गेलेली आहे. यष्टरक्षक यष्टापासून दूर गोलंदाजी मार्कवर फ्रंटल गोलंदाज आवेश सज्ज होतोय. पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर सुरेख फटका. चेंडू कव्हरच्या वरून निघून जाईल. सुपर कव्हर मधून सीमा पार नेतृत्वक चौकार. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. पहिल्या चेंडूवर पहिला दणदणीत चौकार आपण बघतोय. फलंदाज सूरज पाटील याच्या बॅटमधून पहिल्या इनिंगमध्ये अशाच प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं, जेव्हा दर्शन पाटील याला पहिल्या चेंडूवर वेग पवार याने सीमारेषेचं दर्शन घडवताना चौकार पेश केला होता. आणि यावेळी मात्र सूरज पाटील याच्या बॅटमधून चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक सुरते याच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे. प्रत्येक याचा अप्रतिम फटका आपण पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा अप्रतिम फटका. यावेळी एक्स्ट्रा कोर्टच्या वरून चेंडू निघून जाईल डीप एक्स्ट्रा रिजन मधून सीमा पर बॅक टू बॅक दुसरा चौकार. जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावात जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा
एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. आक्रमक सुरुवात आपण पाहतोय या वाघोली वाडा संघाचा सलामीचा फलंदाज प्रतीक सुरते याच्या बॅटमधून सलग 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चौकार डीप कव्हर रिझनमधून आणि दुसरा चौकार डीप एक्स्ट्रा कोर रिझनमधून आपण पाहतोय. दोन्ही चौकाराने धावसंख्येला येतोय आकार आणि धावसंख्येवर पाहतोय धावफलकावर बिनबाद 8. पहिलं षटक मार्गस्थ आहे. आवेश पाटीलला पहिल्या षटकात आलतोय. यावेळी प्रॉपर टायमिंग साधता आलेलं नाही. कुठल्या प्रकारची धाव नसणार आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 8 धावा. 51 लक्ष्याचा पाठलाग करताना वाघोली वाडा या संघाला आपण पाहतोय. आजच्या रजनीमधील ही शेवटची लढत पाहायला मिळते. सोनादेवी टेमगर विपक्ष वाघोली वाडा या 2 संघामध्ये. यावेळी मात्र अतिशय खराब चेंडू. पंच आमच्याकडे वळतात. वाईटचा इशारा करतात. अव्वंतर धावेचं इथे अकाउंट ओपन होत आहे आणि अव्वंतर धावेने संघाची धावसंख्या 9 वर पोहोचते. नक्कीच उद्याचे सामने या षटकाच्या समाप्तीनंतर प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. उद्या स्पर्धेचा 4था दिवस असणार आहे. आयुष पाटील VIP डायज इनकडून वळताना प्रतीक सुरते. यावेळी मात्र शफलून चेंडूला स्क्वेअर विकेट खेळून काढलेला आणि चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेग रिझन मधून सीमापार चौकार. जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण. या षटकाचा जो विचार केला तर चौकार चौकार आणि चौकार आपल्याला पाहायला मिळाल्या. त्या 3 चौकार आपण पाहतोय या प्रतीक सुरते याच्या बॅटमधून. ऑफकट डिलिव्हरी होती आणि त्याचा योग्य समाचार आपण पाहतोय प्रतीक सुरते या फलंदाजाच्या बॅटमधून. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या 13 वर पोहोचते. स्पीडअप करायचं आहे. जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पहिल्या इनिंगमध्ये जिथे पूर फलंदाजी पाहिली होती मात्र या इनिंगमध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहतोय आणि त्याचं कारण प्रतीक सुरते याची फलंदाजी. यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिलेला पिकअप शॉट. चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेगच्या वरून लांब पल्ल्याचा षटकार. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. इंतजार किया और वार किया. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूची वाट पाहिली आणि चेंडूची वाट लावली. धावसंख्या षटकारीने वेगाने वाढून होती. धावफलकावर 19 धावा. आणि फटका खेळल्यानंतर असं वाटलं होतं की तो चेंडू मात्र ग्राउंडमध्ये पुन्हा येणार नाही. एकतीस चेंडू शेष आहेत आणि 31 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. हे समीकरण आपण पाहू शकता. 31 चेंडू आणि 32 रन हे आहे या सामन्याचं समीकरण. चांगल्या टचमध्ये नक्कीच दोन्ही सलामीचे फलंदाज आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले त्या प्रतीक सुरते आणि सूरज पाटील. प्रतीक सुरते यांनी आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केलेला आहे आणि वैयक्तिक 18 धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू होता. अगदी ब्लॉक होल मध्ये चेंडू हाताळला होता. सुरेख फटका ऑन ड्राईव्हचा आणि चेंडू निघून जाईल लॉंग रिझन मधून चौकारासाठी. साहेब पुढे पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील जनतेच्या आशीर्वादानं दादा नक्की मंत्री होतील. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. धावसंख्या 23 झाली आहे. उर्वरित 5 षटकांमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो, उद्या या स्पर्धेचा 4था दिवस असणार आहे. ठीक दुपारी 12 वाजता उद्याच्या शेड्यूलला सुरुवात होणार आहे रेग्युलर क्रिकेटला आणि
उद्याचा पहिला सामना असेल वीर तानाजी दापोडे विपक्ष वेताळ चांभारली. पूल ई मधून हा सामना असणार आहे. त्यानंतर आई 11 डेरिवली आणि गावदेवी पूर्णा या दोन संघादरम्यान उद्याची दुसरी मॅच. उद्याचा तिसरा सामना असेल DS टेंभवली विपक्ष बामण डोंगरी. त्यानंतर आणखी एक मोठी मॅच पॉवर शेलार विरुद्ध वेद 11 धानिव. तर हे पहिले 4 जे सामने होणार आहेत ते पूल ई मधून असतील आणि त्यानंतर पूल एफ मधून सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कृष्णाई स्टोन कारिवली विपक्ष दातिवली आणि त्यानंतर ज्या सामन्याची प्रतीक्षा क्रिकेट रसिकांना जरूर असणार आहे, जय बजरंग गोरसई बी विरुद्ध जय हनुमान कामोठे. तर हे उद्याचं शेड्यूल असणार आहे. उद्या आपण बिग मॅच पाहणार आहोत. अनेक संघांना मोठ्या इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. मात्र बोलूया आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. 30 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 30 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, दूरच्या टोकावरून गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्ग सज्ज झालेला आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगलने धावसंख्या वाढते. 24 धावा. श्याम चौधरी येतोय गोलंदाजी मार्कवर दुर्वाच्या टोकाकडून आणि आजच्या दिवसामध्ये श्याम चौधरी यांनी त्याच टोकाकडून गोलंदाजी हाताळलेली आहे. यावेळी स्विंग अँड मिस, सुरेख डिलिव्हरी, अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय श्याम चौधरी याच्या माध्यमातून. निधाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावफलक 24 धावा बिनबाद. यावेळी मात्र रिव्हर्स फाटका आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. हा चौकार. सरळ बॅटने धावा येत नव्हत्या. यावेळी मात्र लॉफ्ट केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका, उंची जास्त, लांबी कमी, मात्र इथे स्लॉपी वर्क, सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. परिणाम स्वरूपात झेल तिथे सोडला जातोय आणि जीवदान मिळतोय फलंदाज प्रतीक सुरते याला. यावेळी चेंडूला केवळ दिशा दिलेली आहे कव्हर रिजन मध्ये. एका धावेसाठी सिंगलने धावसंख्या वाढते. धावसंख्या सिंगल वाढून होते ती धावफलकावर 30 धावा. 25 चेंडू आणि 25 चेंडूमध्ये अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे वाघिली वाडा संघाला. यावेळी मात्र सुरेख चेंडू रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. चायनेमन नक्कीच चेंडू आपण पाहतोय. हे आपण पाहू शकता. नक्कीच अतिशय सुरेख डिलिव्हरी आणि खासियत नक्कीच श्याम चौधरीच्या गोलंदाजीची नेहमीच पाहायला मिळते. या चेंडूचा बखूबी वापर श्याम चौधरी नेहमीच करताना दिसतोय. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 30 24 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 24 चेंडूमध्ये अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. सोपं समीकरण. 24 चेंडू आणि 21 धावांची फक्त आवश्यकता आहे. एकही गडी आत्तापर्यंतच्या खेळामध्ये वाघिवली वाडा संघानं गमावलेला नाही आहे. अप्रतिम कामगिरी त्यांची. खरं तर सामन्याच्या सुरुवातीलाच मजबूत पकड त्यांनी निर्माण केली होती जेव्हा 9 धावांवर 8 मोठे धक्के दिले होते टेमघर संघाला. मात्र त्यानंतर काहीशा प्रमाणात त्यांची पकड सैल झाली कारण किसनने चांगली बॅटिंग केली. 33 धावांचं योगदान दिलं आणि चांगल्या धावसंख्येपर्यंत संघाला तो घेऊन गेला. परंतु गोलंदाजीमध्ये तो काही दमखम आपल्याला पाहायला मिळाला नाही ज्याची आवश्यकता होती. 2 षटकांमध्ये पॉवर प्लेमध्ये भरपूर जास्त धावा गोलंदाजांनी खर्च केल्यात. विशेषतः पहिल्या षटकामध्ये आवेश पाटीलनं 23 धावा खर्च केल्या. श्यामचं षटक निश्चित चांगलं पाहायला मिळालं. एक झेल मात्र त्या षटकामध्ये ड्रॉप होताना दिसला. तर विजयाकडे मार्गक्रमण करायला सुरुवात केलेली आहे वाघिवली वाडा संघानं. अगदी बरोबर. कारण पहिलं चेंडू अतिशय खर्चिक महागडे षटक आपल्याला पाहायला मिळाला होता. तर गेम स्पीडअप करायचा आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन व्यापीडायझिंग करून गोलंदाज तेजस चौधरी येतो गोलंदाजी मार्गावर. षटकातील पहिला बॉल गॅपमधून काढलाय. अतिशय सुंदर फटका, फक्त दिशा दाखवली आणि हाच येतोय चौकार. असा हा आमचा नेता महान, गावागावात मिळतोय मान. बसलंय
हलक्या हातानं चेंडूला कट केलं होतं. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली होती, चेंडूला येऊ दिला आणि त्यानंतर फटका एक्झिक्यूट केला होता बॅट्समन सूरजनं. अतिशय नेत्रदीपक फटका, क्लासिक बॅटिंग खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली आहे. यावेळेस हलक्या हातानं फक्त टॅप केलाय बॉल. डीप कव्हर पॉईंटच्या दिशेनं फिल्डर भरपूर दुरून येत आहेत. खूप सेन्सिबल बॅटिंग पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट. क्षेत्ररक्षक कुठे आहेत, कुठे गॅप आहे ते पाहून फलंदाजी केली जाते. अगदी बरोबर. आणि जोडीची खासियत आजच्या दिवसामध्ये राहिलेली आहे. वाघली वाडा संघाकडून या जोडीने चांगली सलामी आपल्या संघाला दिलेली, आणि या सामन्यामध्ये आपण पाहतोय चांगली सलामी देताना हे दोन्ही सलामीचे फलंदाज. जवळपास प्रत्येक फटक्यामध्ये आत्मविश्वास झळकतोय. स्लोवर डिलिव्हरी होती, चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेस एकच धाव मिळेल. डीप कव्हरमध्ये चेंडूला ढकलून दिलं होतं. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचली आहे. अजूनही पहिल्या विकेटच्या प्रतीक्षेत गोलंदाज आहेत, पाठीराखे आहेत सोनादेवी टेमघरचे. अगदी बरोबर, कारण अजूनही सफलता अर्जित करता आलेली नाही. 27 धावांवर खेळतोय फलंदाज प्रतीक सुरते. त्यावेळेस स्विच हिटची तयारी होती, मात्र एक जबरदस्त बॉल जाणून बुजून हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर टाकण्यात आला होता गोलंदाजामार्फत. गोलंदाजाने खूप लवकर समजून घेतलं होतं तेजसनं की फलंदाज काय करण्याच्या तयारीत आहे. यावेळेस शॉर्ट आर्मपोल बॉल थोडा काळ हवेत होता, मात्र गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, परंतु जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. ॲक्युरेट थ्रोची खऱ्या अर्थानं गरज होती, तसा थ्रो तिथे पाहायला मिळाला नाही. 2 धावा कंप्लीट होत आहेत. संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना बिनबाद 39. येथून फक्त 12 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता. उर्वरित 19 चेंडूंमध्ये KDH वाघिवलीवाडा संघाला. बॅक ऑफ द हँड बॉल स्विंग केला ऑन साईडला, जबरदस्त फटका, बॉल निघून जातोय. लोकनेते दिबा पाटील स्टँड मध्ये सुंदर चौकार. गज कपिल पाटील खासदार, ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. आता मात्र अतिशय सोपं समीकरण आपण पाहतोय. चेंडू खूप जास्त 18 चेंडू आणि अवघ्या 8 धावांची आवश्यकता आहे. एखादा चमत्कारच येथून पराभवापासून वाचवू शकतोय टीम सोनादेवी टेमघरला. सांघिक कामगिरी खऱ्या अर्थानं पाहायला मिळालेली नाही आणि त्यामुळेच पराभवाच्या अक्षरशः छायेत पाहायला मिळतोय या मॅचमध्ये सोनादेवी टेमघर संघ. नवीन षटक घेऊन यश पाटील. बॅकफुटला गेलाय फलंदाज, बॉल काढलाय डीप कव्हर पॉईंटला. फिल्डर तैनात आहे डीपमध्ये, फक्त 1 धाव मिळेल. चेंडूच्या मेरिटवर खऱ्या अर्थानं फटकेबाजी केली गेलेली आहे आणि ह्या गोष्टीचा अभाव खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं आपल्याला पाहायला मिळाला जेव्हा सोनादेवी टेमघर संघ फलंदाजी करत होता. फक्त किसनने चांगली बॅटिंग केली, इतर फलंदाजांनी तर फक्त हजेरी लावण्याचं काम केलं होतं खेळपट्टीवर. अगदी बरोबर. आणि त्याच्या उलट चित्र या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस हुक करायचा होता, थोडासा आखूट टप्प्याचा बॉल होता, फायदा उठवता आला नाही फलंदाजाला. स्वतःशीच निराश आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय प्रतीक सुरते. मात्र काय जबरदस्त बॅटिंग त्याने केली आहे. आत्तापर्यंत 33 धावांचं योगदान त्याने दिलंय आणि एक भव्य विजय संपादन करण्याची संधी आहे. 10 गडी राखून देखील विजय संपादन केला जाऊ शकतो. अगदी बरोबर, कारण का कोणतं विकेट इथे गमावलेलं नाही. तो वाघिली वाडा या संघाने. 16 चेंडू शिल्लक आहेत, फक्त 7 धावांची आवश्यकता. ओहो, स्वतःच्या पुढ्यातच बॉल आपटला होता फलंदाजानं. हुक केला देखील बॅटरने, परंतु अचूक टायमिंग पाहायला मिळालं नाही. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा करत असताना पंच. आणखी एक कमजोर बॉल होता खऱ्या अर्थानं, मात्र त्याचा फायदा इथे उचलता आलेला नाही फलंदाजाला. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होत असताना फलंदाज प्रतीक सुरते. एक शॉट फाईन लेग, एक शॉट थर्ड मॅन, एक वायडिश गलीमध्ये खेळाडू तैनात.
आता मात्र आखूड टप्प्याचा बॉल त्याचा घेतला जातोय. खरपूस समाचार, जबरदस्त हुक शॉट, बॉल सीमा पार, हा येतोय षटकार. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उतळून गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन. आणि स्कोर लेवल झालेला आहे. इथून फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी वाघली वाडा या संघाला. केवळ एका धावेची आवश्यकता. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे वाघोली वाडा या संघाने. अभिनंदन वाघोली वाडा. आणि 10 विकेटने हा भव्य विजय संपादन केलेला आहे. हार्दिक सोनदेवी टेमगर आणि अभिनंदन वाघोली वाडा. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे आपण